प्रेक्षकांनो, सनई चौघडी मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण आता असे पाहतोय की शर्वरीने आता असावरीला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र असावरी इकडे आता रडतच पमा आणि सुभाषला सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असते. मात्र त्यांची गाढ झोप लागलेली आहे. अनुश्री आणि शर्वरी या दोघीजणी असावरीला बाहेर घेऊन जातात आणि त्यानंतर विचारू लागतात की आशुताई, हे तू काय करत होतीस? आत्ता आई बाबा जागे नव्हते म्हणूनच, नाहीतर त्यांनी ऐकलं असतं तर काय झालं असतं? असावरी पूर्णपणे आता थकलेली आहे आणि शर्वरीही तिला सांगत आहे की यावेळी थोडी गडबडच झाली. आपण नेक्स्ट टाईम आईबाबांना सांगून सगळ्यांच्या साक्षीने तुझं आणि गौतमचं लग्न लावून देऊ. तू काहीच काळजी करू नको. आणि अनुश्री आता तिला चिडवते की हो, नंतरच्या वेळी तू आईबाबांना सांगून पळून जा. दुसरीकडे आता दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये इकडे मॅक्स सर्वांसमोर अनाऊन्स करत आहे की आपल्या ऑफिसमध्ये पुन्हा नव्याने आनंद येणार आहे. आपली शर्वरी परब ही पुन्हा परत येणार आहे. आता हे ऐकून ऑफिसमधला सर्व स्टाफ खुश होतो. आकाशही सर्वांना सांगत आहे की शर्वरी बरोबर आपल्याकडे नवीन स्टाफही ॲड होणार आहे. आणि तेवढ्यातच जयची एंट्री होते आणि जय हा आल्यानंतर शर्वरीला पाहतो. शर्वरीला बोलू लागतो की पहिल्यासारखा वेंदेपणा मला अजिबात नको आहे. आणि त्यानंतर शर्वरी देखील जयला सांगून टाकते की मी माझं काम चोखच करेल, फक्त तुम्ही थोडं स्ट्रिक्ट पकडू नका. असं सर्व आता बोलणं झाल्यानंतर ऑफिसमधला स्टाफही फार आनंदी आहे. आणि जय पटकन शर्वरीला बोलतो की आपल्याला आता वेगळ्या एका साईटवरती जायचं आहे आणि तुम्ही ताबडतोब माझ्यासोबत चला. आणि त्यानंतर मॅकलाही सूचना देतो की मॅक, तूही माझ्यासोबत येणार आहेस. त्यानंतर मॅक हा जयसोबत त्याच्या गाडीमधून जातो व शर्वरीही तिची वैभव घेऊन आताच पाठीमागून येते. तर दुसरीकडे प्रमिला हिने आता सुभाषला थोडा ताप कमी व्हावा यासाठी स्वतः एक ऑर्डर घेतलेली आहे आणि तिकडे उन्हात ती काम करत बसलेली आहे. आता प्रमिलाला प्रचंड ताप होत असतो. मात्र प्रमिला काहीच न दाखवता तिकडे काम करत आहे. आणि तिकडे अचानकपणे एक बाई चक्कर येऊन पडते. तिला भांडी घासण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता ती बाई तिकडून गेल्यामुळे प्रमिलाही आता तिच्या ओनरला विचारते की हिच्या जागीसुद्धा मीच काम करते आणि याचे जास्तीचे पैसे मला ठरलेले मिळतील ना. त्यानंतर प्रमिला तिकडे भांडी घासत असते. त्याचवेळी सुभाष हा तिकडून चाललेला आहे. सुभाषला लोन मिळालेलं नसल्यामुळे सुभाष आता दारोदार भटकत आहे. हे सर्व प्रमिलाला दिसतं. प्रमिला थोड्या वेळासाठी घाबरते आणि आता सुभाषला ती जर का इकडे दिसली तर तो खूप ओरडेल यासाठी प्रमिला लपण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर आता ती स्वामींना प्रश्न विचारू लागते की स्वामी, का आमच्यासोबतच असं का? आम्ही सर्व गोष्टी तुमच्याच आशेवर सोडतोय ना स्वामी. मला माहीत आहे यांना खूप त्रास होईल, यासाठीच मी इकडे काम करण्यासाठी आले आहे ना. आणि बाईच्या पप्पांना लोन मिळालेलं नाही आहे याचं मला फार वाईट वाटतंय, पण तुम्ही नक्कीच आम्हाला योग्य तो मार्ग दाखवाल, असं देखील आता प्रमिला बोलते. तर दुसरीकडे आता जय आणि मॅक हे दोघेजण साईटवरती जाऊन पोहोचलेले आहेत. मात्र इकडे शर्वरीला येण्यासाठी थोडा लेट झालेला असतो. त्यावरती जय लगेच शर्वरीला बोलून दाखवतो की मी म्हटलंच होतं, या बायकांना खूपच उशीर करतात. तुला आज देखील वेळेवरती यायला झालं नाही का गं? आणि त्यानंतर शर्वरी ही बोलू लागते की काही नाही आहे, माझी बेबो थोडी थांबली होती त्यामुळेच मला थांबावं लागलं, बाकी मी वेळेतच आली आहे. तू आता शांतच बस शायनर, असं बोलल्यानंतर आता इकडे जय हा शर्वरीला काम सांगतो की तू तिकडे जाऊन ते जे काम सांगतील ते तू करून टाक. आणि त्यानंतर शर्वरीला तो थोडंही गाईड करत नाही व इकडे मॅक हा बोलू लागतो की ताईडे, तू काहीच काळजी करू नको, मी तुझ्यासोबत तिकडे येऊन तुला काम कसं करायचं आहे हे सर्व सांगेन. मात्र जय हा मॅकवरती ओरडतो आणि मॅकला बोलू लागतो की तिचं ती बघेल ना, तू माझ्यासोबतच थांब. आता मॅक इकडेच थांबतो आणि शर्वरीही काम करण्यासाठी तिकडे निघून जाते. त्यानंतर जय हा शर्वरीकडे एकसारखा बघत असतो की कशा असतात ना या बायका, त्यांना वेळेवरती कोणतंच काम जमत नाही आहे, त्यामुळेच मला अजिबात बायका आवडत नाही आहेत आणि मला त्यांचा राग येतो. मॅक हा बोलत असतो की आपली ताईडी तशी नाही आहे, ती व्यवस्थित आणि वेळेवरतीच काम करते, तिच्याकडून सगळी कामे योग्य तीच होतात आणि ती बाकीच्यांसारखी अजिबात नाही आहे. तेवढ्यातच आता मॅकला कॉल येतो आणि मॅक हा जयला सांगतो की सर, मला एक इम्पॉर्टंट कॉल आला आहे, आपल्या त्या मीटिंगसाठी मला ताबडतोब आत्ताच निघलं पाहिजे आणि मी आत्ताच बस पकडून जातो. व इकडे जय बोलू लागतो की तुला बसने जायला खूप वेळ होईल आणि ते कॉन्ट्रॅक्ट मिळणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे तू एक काम कर, तू माझ्या कारची चावी घे आणि कारमधूनच निघून जा. आणि त्यानंतर मॅक बोलत असतो की पण सर, तुम्ही कसे पाठीमागे येणार आहात? मी जर कार घेऊन गेलो तर तुम्हाला यायला पाठीमागे काय असेल? त्यावरती मॅकला आता जय
बोलू लागतो की मी येईन माझा मी, नाहीतर तू मला घ्यायला येशील. असं आता त्या दोघांमध्ये बोलणं होतं आणि त्यानंतर मॅक निघून जातो. थोड्या वेळाने जयला आता परत ऑफिसला जायचं असतं, मात्र तो मॅकला कॉल करून विचारतो की मॅक तुला अजून किती वेळ लागेल. त्यानंतर मॅक सांगून टाकतो की सर सॉरी, खरंच मला वाटलं नव्हतं, पण आता इकडे मला खूप वेळ होणार आहे. मी दुसरी कार पाठवून देतो ना मॅडमना कॉल करून. त्यानंतर इकडे जय बोलतो की तू सगळं उलटंच कसं रे करतो, आता ती कार यायला खूप वेळ लागेल आणि तेवढा वेळ माझ्याकडे नाही आहे. त्यामुळे जय आता फोन ठेवून देतो. तेवढ्यात मॅकचा पुन्हा फोन येतो आणि मॅक हा बोलू लागतो की सर तुम्ही एक काम करत का नाही आहे, तायडीची गाडी मागवून घ्या आणि तिच्याच गाडीवरून या ना. इकडे शर्वरीची गाडी घेण्यासाठी पहिल्यांदा तर जयने नकार दिलेला आहे, पण नंतर जय हा मॅकला बोलत आहे की तूच शर्वरीला सांग व शर्वरीला बाईक द्यायला लाव. त्यावरती आता शर्वरीला आता मॅक हा फोन करून सांगतो. त्यानंतर शर्वरी ही बोलत असते की त्याला बोलायला काय होतं आहे, एवढं काय आहे त्यात. आणि त्यानंतर आता जय हा शर्वरीकडून बाईक मागत असतो, मात्र इकडे शर्वरी त्याला देण्यास नकार देते व बोलू लागते की माझी बेबो ही फक्त माझ्यासोबतच चालणार आणि तू पाठीमागे बसायचं. त्यानंतर आता शर्वरी आणि जय हे दोघेजण बाईकवरून आता जाऊ लागतात. शर्वरीला जय सारखा बोलत आहे की किती स्लो चालवतेस, चल ना पटकन. त्यानंतर शर्वरी बोलत असते की माझी बेबो अशीच चालते, त्यामुळे तू चुपचापच बस बरं का. आणि अशी आधीमध्ये बंदसुद्धा पडते. त्यानंतर जय हा विचार करत आहे की कसली मुलगी आहे नाही. आणि त्यानंतर शर्वरी बोलत आहे की माझा पगार झाला तर मी चांगली बाईक घेईन, असं काही विचार करू नको तू, माझ्या बेबोला काहीच बोलायचं नाही आहेस. त्यानंतर ते दोघेजण आता जात असतात. वाटेत अचानकपणे धक्के लागत असतात आणि जय हा शर्वरीच्या खांद्यावरती हात ठेवत आहे. त्यानंतर जयचं संपूर्ण लक्ष हे शर्वरीकडे असतं. पुन्हा जय स्वतःला सावरत आता ते दोघेजण चाललेले आहेत. आणि त्यानंतर इकडे आता अचानकपणे आता शर्वरीच्या बाईकसमोर एक गाडी येते आणि शर्वरी ही आता जोरात बेबोला ब्रेक लावते. त्यानंतर जय आता पूर्णपणे शर्वरीच्या अंगावरती पडतो आणि हे पाहून शर्वरी पटकन पाठीमागे बघते. आता त्याने दोन्ही हाताने पकडलेलं आहे शर्वरीला आणि शर्वरी आणि जय हे दोघेजण एकसारखे आता एकमेकांकडेच पाहत राहिलेले आहेत. त्यानंतर शर्वरी ही त्याच्या हाताकडे पाहते. जय पटकन त्याचा हात बाजूला काढून घेतो आणि त्यानंतर ते दोघेजणही आता ऑफिसला पोहोचतात. आता हे सर्व आकाशने पाहिलेलं आहे आणि आकाशच्या मनात आता वेगळाच संशय आलेला आहे, असं काही आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळते. तर आता हे सर्व जर का तेजस्विनीपर्यंत पोहोचलं तर तेजस्विनी या सर्वावरती काय रिॲक्ट होईल हे देखील पाहणं तितकंच रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला आजच सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन मालिकांचे ट्विस्ट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.